नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीचा धडा 19 अनुभव 2 आपण बघणार आहोत. या पाठात आई आणि मुलगा यांचा संवाद आहे. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले. म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी घरी जात होतो. म्हणजे हा चित्रातला जो मुलगा आहे तो घरी चाललेला. त्याला वाटेत आई दिसली आणि तिच्या हातात 2 पिशव्या होत्या आणि त्याला वाटलं ह्या पिशव्या खूप जड दिसत आहेत, म्हणून तो पटकन धावत आईजवळ गेला. आईला गाठले म्हणजे आईजवळ गेला आणि आईला आवाज दिला. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? म्हणजे तू एवढं वजन काय घेऊन जातेस? तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. अगं आई, किती जड आहे पिशवी, काय आहे एवढं यात? मी विचारले. हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. आईची जड पिशवी बघून त्याने एक पिशवी हातात घेतली. तेवढ्यात आई म्हणाली, अरे रे, त्यातलं सामान सांडेल. मग त्याने विचारलं, अगं आई, एवढं यात आहे तरी काय? मग आई म्हणाली, अरे यात महिनाभराचं किराणा सामान आहे. म्हणजेच किराणा सामान याचा अर्थ की आपल्या घरामध्ये जे काही आपल्याला सामान लागणार आहे, डाळ, साखर, तांदूळ वगैरे, तर हे सगळं सामान महिनाभराचं जेवढं लागतं तेवढं मी हे आणलेलं आहे. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात किती लाल होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? मी विचारले. मग आईच काय म्हणाली, किती लागले असावेत? म्हणजे आईनेच उलट प्रश्न केला. व किती म्हणजे तू सांग, किती लागले असतील, तुझा अंदाज सांग मला. आईने उलट प्रश्न, मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली. म्हणजे कदाचित त्याने थोडी रक्कम सांगितली असेल. आई हसली. म्हणाली. याचा अर्थ आणि आई म्हणाली, वारे तुझं न व्यवहार ज्ञान, वस्तूचे भाव गगनाला भिडले याचा अर्थ वस्तू खूप महाग होणे. ओके. तेव्हा आई हसली आणि म्हणाली, अरे वारे तुझं ज्ञान, म्हणजे तुला किती ज्ञान आहे, व्यवहार ज्ञान, म्हणजे तुला अजून जगात काय चाललं हे काहीच माहिती नाही. वस्तू किती महाग झाल्या आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोचलो. म्हणजे आई म्हणाली, कधीतरी मी सामान आणते तेव्हा सामान आणायला जात जा, तेव्हा भाव विचारत जा, कसं किलो आहे, हे कसं किलो आहे, म्हणजे तुला समजेल दुकानात कसं जायचं किंवा वस्तू कितीची आहे, किती लागते, किती आणायची, हे अंदाज करेल. म्हणजे तुम्ही मुलं आईचं काम करत नाही, दुकानात कधी जात नाही, त्यामुळे तुम्हाला व्यवहार ज्ञान काहीही माहिती नाही. फक्त शाळेतून यायचं, बॅग इकडे तिकडे फेकायची, जेवायचं, खेळायला जायचं, ट्युशनचा टाईम झाला की ट्युशनला जायचं, परत घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, अभ्यास कधी करायचं माहीत नाही. तर असं नाही. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आईबरोबर बाजारात जायचं किंवा आईला सांगायचं, आई दुकानात आणायचं आहे का? दे, आणतो. म्हणजे तुम्हाला दुकानात काय मिळतं, एखादी वस्तू कितीला मिळते, किती किलो किंवा कितीला एखादी वस्तू मिळते, या सगळ्याचा अंदाज तुम्हाला येईल. चांगली कोणती गोष्ट, वाईट कोणती. आईबरोबरही गेल्यानंतर आई एखादी वस्तू कशी घेते, कोणती चांगली आहे, कोणती चांगली भाजी निवडते, म्हणजे घेताना कोणती भाजी निवडून घेते, या सगळ्याचा अंदाज तुम्हाला येईल. म्हणून आई म्हणते, जरा बाहेर जा, दुकानात जा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे वस्तू कुठे मिळते, कितीला मिळते, मग त्याचा भाव कमी कसा करायचा हे तुम्हाला कळेल. तिने पिशवी खाली म्हणजे ही बोलत बोलत घरी आले दोघं पण. आईने पिशवी खाली ठेवली आणि हुश केलं, म्हणजे आपण दमल्यावर कसं म्हणतो तसं तिने दम घेतला. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती, कारण कसं दोन्ही जड पिशव्या एवढ्या उचलून आणल्या ना, त्यामुळे तिचे हात थकल्यासारखे झाले. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारले. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं.
आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मुलाने आईला काळजीने विचारलं, आई एवढं सामान तू रोज एकटी आणते का? मग आई म्हणाली, होय रे, आज तू होता म्हणून मला थोडंसं माझं वजन थोडं म्हणजे सामानाचं वजन थोडं हलकं झालं. रोज कोण असतं माझ्या बाजूला, म्हणजे माझ्याबरोबर यायला कोणी नसतं, त्यामुळे मला एकटीलाच आणायला लागतं. आई हे बोलत होती आणि तिला पाहून वाटलं होतं की ती खूप दमलेली आहे. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ, म्हणजे तूही दमणार नाही आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. किती छान सांगितलं बघा. आपला वेळ फुकट घालवत नाही आहे तो. त्याने काय सांगितलं आईला की जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा आपण सामान आणायला जाऊया, म्हणजे तू पण दमणार नाहीस आणि मलासुद्धा बाहेर काय चाललं आहे, कोणती वस्तू कशी घ्यायची याचं व्यवहार ज्ञान होईल. तेव्हा तू आता एकटी जाऊ नकोस. किती छान मुलगा आहे. अशीच तुम्हीसुद्धा तुमच्या आईला मदत करायची आणि आईने एखादी वस्तू आणायला सांगितली तर आणायची, पण आणताना हे कितीला आहे, कितीला मिळणार, कमी करणार का असं विचारायचं. दुकान गेला तर दुकानात कमी करू शकत नाही, पण रस्त्यावर भाजीवाले वगैरे असतात ना, त्यांच्याकडनं भाव कमी करायला शिकायचं. ठीक आहे. आता या धड्यातले प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहे आणि मी इतर प्रश्न काढले ते दाखवते तुम्हाला. हे पहा, 2-3 वाक्यात उत्तरे. आईच्या पिशव्या जड का होत्या? आईचे हात लाल का झाले? आईला मुलगा भेटला म्हणून का बरे वाटले? आई पुन्हा सामान आणायला कधी जाणार? एका वाक्यात उत्तरे. आईच्या हातात किती पिशव्या होत्या? आईच्या हातातले सामान किती दिवसाचे होते? आईला केव्हा बरे वाटले? अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. भाव गगनाला भिडणे, गाठणे, दमणे, हात लाल होणे. नंतर आईबद्दल 10 ओळी लिहायच्या आहेत. तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता सांगा बरं. आता ही शब्दांची साखळी पूर्ण करायची आहे. तर कशी करायची? सामान, नख, ख वा. आता वापासून तुम्ही शब्द बनवायचा आहे. मग त्या शेवटी जो अक्षर येईल त्यापासून दुसरा शब्द, अशी पूर्ण साखळी तयार करायची आहे. त्यानंतर कोण म्हणाले, अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? सामान सांडेल त्यातलं, किती लागले असावेत? हुश, तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञान. हे कोण म्हणालं हे लिहायचं आहे. हे संपूर्ण प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहे आणि तुमच्या शिक्षकांना देखील दाखवायचे आहे. आता या पाठाचा व्हिडिओ प्रश्नोत्तरे तुम्हाला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करा. थँक्यू.